नक्कीच आपण पाहू शकाल चिखले संघाकडून सागर धोडे आणि शुभम परड हे दोन ऐकून आपल्याला पाहायला मिळतात. इथून चांगला चेंडू इथून पहिला चेंडू होता, परंतु पंच आमच्या दिशेने वळतात. यास खराब चेंडू इथून पाहिला तर वाईटचा इशारा आलाय. इथून अवांतर धावेडी संघाचं खातं ओपन झालंय. तर आपण पाहतो कामेश आणि पंकजची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर गोलंदाजी मार्कवरती आपण शुभमला पाहतोय. इथून पहिला चेंडू लेग थोडासा बाहेर चेंडू हाताळला गेलाय आणि यस पंचांचा इशारा आला. इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला आणि अवांतर धावेडी. डेड बॉल. नक्कीच इथून पंचांनी डेड बॉल घोषित केला गेलाय. इथून आपण पाहिलं तर नक्कीच पहिलंच षटक प्रगती पथावरती शुभमला गोलंदाजी मार्कवरती बोलावलं गेलंय आणि बघूया पहिलंच षटक आहे. इथून कशा प्रकारे ही गोलंदाजी केली जाणार आहे. यावेळेस आपण पाहू शकाल चांगला चेंडू हाताळला तितकाच चांगल्या पद्धतीने खेळून काढला. चेंडू कार्पेटला रोल करतो. थोडासा फंबल झालाय क्षेत्ररक्षक. परंतु इथून पहिला एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एका धावेने संघाचं खातं ओपन झालंय. पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात केली गेली. एकंदरीत आपण पाहिलं तर शुभम यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. नक्कीच एक चांगला गोलंदाज यामध्ये काही शंका नाही. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तोच शुभम यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलाय. तिथून सुरुवात मात्र चांगली झाली दोन्ही संघांकडून कारण महत्वाच्या मॅच आहेत आणि तिथून मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा असेल. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला मान सन्मान देणं गरजेचं परंतु यावेळेस कुठलाही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळालाय. एक चांगली सुरुवात केली गेली शुभमच्या माध्यमातून आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या बंधनामध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय. हे नक्कीच मला इथून निवडलं गेलंय तर एक चांगली गोलंदाजी करणं महत्वाचं असेल आणि त्याच अनुषंगाने चांगली गोलंदाजी करतोय तो. उलटो चेंडू बॅटवरती यावेळेस फटका फसलाय परंतु नो मान्स झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे. यस डेफिनेटली ह्या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येमध्ये भर. धावफलक दोन्ही पुढे सरसावलं जाणार आहे आणि जाऊन पोहोचलं 3 या आकड्यावरती. 3 धावा या धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहत आहेत. एकंदरीत पहिला चेंडू जर आपण पाहिला पहिल्या चेंडूवरती एक धाव परिपूर्ण केली त्यानंतर मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. इथून मात्र लांबून खेळायचा प्रयत्न होता. यस पंचांनी इथून नो चेंडू घोषित केलाय. एकंदरीत पाहिलं तर लाईनीच्या बाहेर मात्र कुठेतरी पाय जाताना पंचांना इशारा आम्हाला इथपर्यंत पोहोचवलाय. यावेळेस मात्र नो चेंडू घोषित केला गेलाय आणि इथून मात्र आता फ्री हिट असणार आहे. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये गोलंदाजी मार्गवरती आलाय परंतु इथून चुकी झाली कारण जास्तच पुढे जाऊन टाकण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र कुठेतरी नोचा इशारा पंचांचा आणि आता मात्र फ्री हिट असेल. येणारा चेंडू वरती तुम्हाला फुल लायसन असेल की मोठा फटका खेळण्याचा आणि तोच फटका पाहायला मिळणार आहे का? फ्री हिट असेल आणि या फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला जाणार आहे का? यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लागली गेली. क्रीजच्या जवळपासच थांबलाय चेंडू परंतु इथून पाहिला तर यावेळेस एक धाव. धावसंख्येमध्ये धावफलक एकने पुढे सरसावलं जाणार आहे आणि जाऊन पोहोचलं. ते म्हणजे आपण पाहिलं तर इथून 5 आकड्यावरती 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहत आहेत. कुठेतरी मात्र एक चांगलं षटक हाताळण्याचं काम शुभमच्या माध्यमातून केलं जात होतं परंतु पाय रेषेच्या पुढे गेला. पंचांनी मात्र हा नो चेंडू घोषित केलाय. परंतु आता ह्या महत्वाच्या मॅचात इथून तुम्हाला एक चेंडू अचूकरित्या हाताळणं महत्वाचं असणार आहे. कारण मॅच महत्वाच्या आहेत. उलटो चेंडू यावेळेस आपण पाहिला पंचांकडे लाऊड अपील होती परंतु पंचांनी बॅट कटचा इशारा दाखवलाय आणि यस यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळालाय. कुठेतरी मात्र चांगलं षटक पाहायला मिळते कारण पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली जाणार आहे का शुभमच्या माध्यमातून. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चेंडू जरी मात्र इथून नो आला तरी मात्र त्या चेंडूला कव्हर केलं गेलंय आणि चांगले चेंडू आतापर्यंत तो हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. पहिल्यांदा थोडासा बाहेर निघाला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. बीट झालाय फलंदाज आणि कुठेतरी पाहिलं ना
तर हा नो चेंडूही कव्हर केला गेला. फलक जर आपण आतापर्यंत चेक केलं जाऊन पोहोचलं 5 या आकड्यावरती. षटकाची झाली समाप्ती. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली गेली शुभमच्या माध्यमातून. पण पाहता आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कामेश आणि पंकज ही जोडी मात्र अजूनही क्रीजवरती आहे. परंतु 5 षटकांचा सामना आहे. या 5 षटकांमागे किती धावांचा डोंगर उभा केला जाणार आहे, हेही महत्त्वाचं असेल. कारण इथून जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं असेल. इथून गोलंदाजी ट्रॅकवर बघूया. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो इथून केसरी आलाय आणि केसरी याच्या माध्यमातून बघूया कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. इथून आपण पाहिलं तर नक्कीच पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं आणि तिथून 5 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. एक चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळाली शुभमच्या माध्यमातून. इथून दुसरं षटक प्रगती पथावरती असतील आणि इथून गोलंदाजी मार्गावरती केशरी आपण पाहतो. यावेळेस बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करणार आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज विनंती असेल. आपण पाहतोय केसरी यावेळेस गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम गुजरात आपण पाहतोय. त्यावेळेस इथून चांगला चेंडू हाताळला गेलाय. चेंडू थोडासा लांब ठेवला होता. कुठेतरी व्हेरिएशन पाहायला पडल्यानंतर चेंडू थोडासा लांब जातोय आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळालाय. आणि गरज असेल मात्र अशा चेंडूंची कारण जितके डॉट चेंडू आपण हाताळलं ना, तितकं प्रेशर असेल आणि त्या प्रेशरमध्ये विकेट मिळणं जास्त सहज सोपं असेल तुमच्यासाठी आणि तेच काम केलं जाते. यावेळेस मात्र कुठेतरी मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु हा झेल मात्र कुठेतरी टिपता आला नाही. शुभमच्या माध्यमातून झाली चुकी आणि इथून मात्र जीवदान मिळालंय. एकंदरीत कुठेतरी पाहिलं तर एक चांगलं षटक तळण्याचं काम कारण स्लोवर गोलंदाज आहे, फिरकी गोलंदाज पाहतोय. अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ मेंटेन केली गेले आणि त्या अनुषंगाने एक चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस फटका फसलाय. इथून आपण पाहिलं बघूया शतकशे पुढे सरसावलाय. इथून मात्र चुकी केली जाणार नाहीये. आणि यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच महत्वाची विकेट मिळाली. पहिला गडी बाद झालाय. पंकजला परतावा लागेल टू द पॅव्हलियन. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया डीजे विजेंद्र. डीजे. दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. आज नक्कीच या संघामध्ये संधी मिळाली. त्या संधीचं सोनं केलं जाणार आहे का? कारण कुठेतरी मात्र या संघाकडून आपल्याला बोलावलं गेलं आणि आज मात्र महत्त्वाचा खेळ असेल का त्यांच्या माध्यमातून हे पाहायला मिळणार आहे का बघूया. कारण एकंदरीत आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय तिथून केसरी काही कमालीची गोलंदाजी करतोय. सुरुवातीचे 2 चेंडू पाहिले बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आल्यात. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती महत्त्वाची विकेट मिळवली आणि आपण पाहिलं पंकजला परतावा लागला बॅक टू द पॅव्हलियन. आता सागर धोनीला आपण पाहतो यावेळेस नुमान दाखल झालाय. कारण नक्कीच आईकोड म्हणून ज्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये तिथून पहिला आपण पाहू शकाल. अब्दुल शिलेबन चिखले या संघाकडून मात्र खेळताना आपण त्याला पाहणार आहोत. एकंदरीत पाहिलं धावफलक मात्र स्थिरावले जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 5 आकड्यावरती. 3 चेंडू हाताळल्यात अप्रतिमरित्या आणि तेही आतापर्यंत मात्र थोडंसं प्रेशर बनवलं गेलं समोरच्या संघावरती. यावेळेस स्लोवर चेंडू होता. यावेळेस आपण पाहिलं जास्तीत बाहेर चेंडू हाताळला गेलाय आणि इथून मात्र वाईटचा इशारा पंचांचा आव्हान तर धावेने धावसंख्येमध्ये बरं. कुठेतरी आपण पाहिलं 5 धावेवरती फुल स्टॉप लागला होता. त्यानंतर आपण पाहिलं यावेळेस मात्र वाईटच्या धावेने मात्र कुठेतरी धावफलक पुढे सरसावतंय आणि धावून पोहोचलं 6 या आकड्यावरती. त्यावेळेस फटका चांगला आहे, परंतु बघूया क्लिअर करेल का? यस, चेंडू सीमारेषा पलीकडे. इथून आपण पाहिलं तर सागर धोनीच्या बॅटमधून आलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार 6.
तो नक्कीच सागरधोडीच्या बॅटमधून चांगला फटका आलाय. कारण प्रत्युष इलेव्हन चिखले संघाने माझ्यावरती जो मात्र विश्वास दाखवलाय, त्या विश्वासात मला पुरेपूर पार पडावं लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र तो यावेळेस मात्र तो फटका पाहायला मिळाला. परंतु इथे एकंदरीत पाहिलं ना तर पलटवार केलाय गोलंदाजाच्या मार्फत. चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि षटकारानंतर कुठेतरी कमबॅक केला गेला. कारण तुझ्याकडे जर मोठे फटके खेळण्याची क्षमता असेल, तर माझ्याकडे चेंडू वळवण्याची क्षमता आहे आणि त्या अनुषंगाने मी हा चांगला चेंडू हाताळू शकतो आणि तेच त्याने दाखवलंय. स्लोवर पद्धतीचा चेंडू यावेळेस मात्र फंबल झाला क्षेत्ररक्षक. इथून मात्र एक धाव परिपूर्ण केले गेले. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं जाईल का बघूया. नक्कीच इथून आपण पाहिलं तर एकाच धावेवरती समाधान पाहायला मिळते. कुठेतरी मात्र हा डॉट बॉल होता, परंतु 22च्या स्वरूपामध्ये एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्येमध्ये धावफलक एकीने पुढे सरसावला गेला आणि जाऊन पोहोचलं. ते म्हणजे 13 या आकड्यावरती. षटकाची झाली समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीअखेरीस 13 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून येईल पुढील गोलंदाज तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. इथून आपण पाहिलं नो मान दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं यावेळेस विघ्नेश आलाय आणि विघ्नेशच्या माध्यमातून मात्र कशा प्रकारची गोलंदाजी ही केली जाणार आहे का? नक्कीच आपण पाहिलं इथून मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. ज्या अनुषंगाने तो गोलंदाजी करणार आहे. त्यावेळेस सोडवलाय जरूर. चांगला फटका आहे, परंतु इथून फटका फसलाय. यस, इथून मात्र झेल टिपला जाणार आहे. आणि आपण पाहू शकाल सागर दोडी त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला. तोच फलंदाज मात्र बाद झालाय आणि त्याला परतावं लागेल. टू दी पॅव्हिलियन गॉन. थँक यू डीजे, थँक यू. न्यूमॅन दाखल झालाय. सागर धोडीच्या जागेवरती विनयला आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि कुठेतरी आपण पाहिलं ना तर मित्र धावफलक जर आपण चेक केलं आतापर्यंत जाऊन पोहोचलंय 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती तिसरे षटक प्रगती पथावरती आणि विघ्नेशला गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला चेंडू हाताळला तितकं चांगला क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. यस, यावेळेस डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच गडी बाद झाला असता. डेंजर एंडकडे होता थोडासा. परंतु कुठेतरी मात्र हा डायरेक्ट हिट करणं महत्वाचं होतं. इथून एक धाव परिपूर्ण झाली धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक एकने पुढे सरसावलं जाणार आहे. ते म्हणजे आपण जाऊन पोहोचलोय 14 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. आज एकंदरीत आपण पाहिलं तर नक्कीच इथून लगभग 50-55 हे टार्गेट तुम्हाला बनवावं लागेल. ज्या अनुषंगाने मात्र धावा पडतात. यास नक्कीच चांगला फटका आलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे. इथून आलाय षटकार आणि त्या षटकाराने धाव संख्येमध्ये भर. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. इथून आपण पहिलं सुरुवातीच्या चेंडूवरती गडीगार केला. तदनंतर मात्र कुठेतरी सिंगल धाव आली. यावेळेस थोडंसं मात्र चेंडू मागे ठेवला कारण शॉर्ट पिच चेंडू मिळाला फलंदाजाला आणि त्यावरती आक्रमण केलं गेलं. यास यावेळेस केलंय आक्रमण. फटका फसलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये आपण पाहतात. इथून चुकी केली जाणार नाही. एक षटकार जरी तुमच्या बॅटमधून आला, तर यावेळेस मात्र आपण पाहिलं एक व्हेरिएशन पाहायला मिळाला. चेंडू थोडासा मागे ठेवला आणि हा फसवा चेंडू होता. कारण प्रत्येक चेंडूवरती आपण आक्रमण करू शकत नाही. कारण षटकानंतर सिंगल डबलचा खेळ महत्त्वाचा असतो. परंतु यावेळेस तेच करण्याचा प्रयत्न, इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथून गडीगार केला गेलाय. त्यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच इथून पाहू शकाल न्यूमॅन दाखल झालाय.
तुषारला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आणि इथून थोडीशी खराब परिस्थिती असेल का कारण एकंदरीत तिसरं षटक प्रगती पथावरती आता 2 मात्र गडी गार केले गेले या षटकामध्ये. विघ्नेशला आपण पाहतोय. नक्कीच एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर गडी गार केलं, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर षटकार आला आणि षटकारानंतर त्यांनी केलं कमबॅक कारण एक चांगला चेंडू हाताळला. सेम पद्धतीचा चेंडू त्यांनी हाताळला, चेंडू थोडासा मागे ठेवला. कारण नक्कीच अगोदरच त्यांनी पाहिलं होतं यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल त्या अनुषंगाने तो चेंडू हाताळलाय आणि मोठा फटका खेळला नक्कीच होता. परंतु उंची जास्त गाठली गेली आणि इथून मात्र तो झेल कॅरी केला गेला. एक चांगला झेल टिपला गेलाय, गडी बाद झालाय. आतापर्यंत पहिला 3 गडी बाद केले गेलेत. इथून आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये विनय आणि तुषार ही जोडी आता आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. त्यावेळेस बॅटची लिडिंग एज लागली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यस पंतांचा बोट वरती. इथून पुन्हा एकदा गडी बाद झालाय. बॅक टू बॅक दुसरा गडी गार केला गेलाय. काही कमालीची गोलंदाजी आतापर्यंत या षटकामागे 3 महत्वाचे विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला येतात. इथून कारण चर्चा नक्कीच होणार आणि विषय चर्चेचाच आहे. चर्चा फक्त मैदानामध्येच नाही तर चर्चा मैदानाच्या बाहेर सुद्धा होणार आहे. कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय विघ्नेश आणि इथून आपण पाहिलं ना, तर बघूया न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये कोण दाखल होतोय. इथून पाहिलं तर संकटामध्ये थोडासा संघ सापडला गेलाय कारण गडी बाद होत आहेत. न्यूमॅन दाखल झालाय. शुभमला आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. आणि कुठेतरी मात्र धावा बनवाव्या लागतील कारण धावफलक आता जाऊन पोहोचलंय ते म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 20 या आकड्यावरती. स्कोरबोर्ड थोडंसं स्थिरावलं गेलंय. परंतु ज्या अनुषंगाने म्हटलं 45, 50, 55 हे टार्गेट तुम्हाला बनवलं, तर एक फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये. कारण 5 षटकांचा सामना आहे. येणाऱ्या 30 चेंडूंमागे किती धावांचा डोंगर उभा करणार आहेत, हे नक्कीच पाहायला मिळेल. ते म्हणजे प्रत्युष इलेव्हन चिखले या संघाकडून. तर कौतुक करावं लागेल जी11 शिरगाव संघाच्या गोलंदाजाचं ज्या अनुषंगाने ते गोलंदाजी करतायत. पहिलं षटक जर आपण पाहिलं, तर शुभमने हाताळला गेला फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहिला केसरी आला आणि त्याने फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि म्हणतात ना, चुकीला माफी नाही. एकीकरण महत्त्वाची आहे या मैदानावरती. कारण धावा बनवणं जास्त महत्त्वाचं असेल आणि त्या अनुषंगाने कुठे चुका करतात. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते आणि इथून धाव संख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 21 या आकड्यावरती. इथून आपण पाहिलं षटकाची झाली समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 21 या आकड्यावर. एकंदरीत पाहिलं कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ती म्हणजे आपण पाहू शकाल त्याला ऐकून फक्त एकच ओव्हर असेल याची आपण नोंद घ्या. नेट म्हणजे ती ब्लॅक ब्लॅक कलरची नेट इकडे लावलाय ना ओके समजलं. इथून गोलंदाजी मार्कवर आपण पाहिला इथून शुभम आलाय. तर नक्की 4थं षटक प्रगती पथावरती शुभमच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाणार आहे. एकंदरीत आपण बघूया कशा प्रकारची गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून केली जाणार आहे. कारण ज्या अनुषंगाने पहिलं षटक त्याने हाताळलं फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण भूमिका जी गोलंदाजीची असते ती त्यांनी निभावली. कारण पॉवर प्लेच्या बंधनामध्ये आला होता आणि त्याच अनुषंगाने चांगली गोलंदाजी त्यांनी केली. त्यावेळेस चेंडूला टॅप नक्कीच केलाय. बघूया इथून मात्र चेंडू कार्पेटला रोड करतोय. सिंगल धाव मात्र परिपूर्ण केली गेली. कॉलिंग केला गेला आणि इथून मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एक गुड कॉलिंग दर्जाचं क्रिकेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. आज आपण पाहतात मुकेश दादा चषक 2026 आणि आजची अंतिम रात्र आहे. मेगा फायनल आपण पाहतोय. इथून मात्र कुठला संघ मात्र असेल, आज ह्या मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडणार आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर नक्कीच 3 संघ मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. इथून बॅटची लीडिंग एज लागली गेली. यस, यावेळेस पंचांचा बोट वरती आपण पाहू शकाल इथून विकेट जातोय. नक्कीच बॅटची एज नक्कीच लागली होती. यष्टिरक्षक चुकी करणार नाही कल्पेश यावेळेस आणि यस विकेटचं पतन गडी बाद. गॉन डीजे.
एकंदरीत पाहिलं थोडीशी खराब परिस्थिती पाहायला मिळते ते म्हणजे आपण पाहिलं तर इथून तो श्रीमंत चिखली संघाचा. परंतु जे घडतंय ते सोडा, जे घडवायचं आहे त्यासाठी लढा. आणि नक्कीच इथून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. धावा बनवाव्या लागतील. धावफलक एकंदरीत आपण पाहिलं स्थिरावलं गेले, जाऊन पोहोचले. ते म्हणजे आपण पाहिलं तर 22 आकड्यावरती. त्यावेळेस चांगला फटका आहे. पक्षा दिशेने चेंडू कार्पेटला रोल करतो. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय. इथून मात्र सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा फंबल झालाय. यास इथून आलाय चौकार. कुठेतरी चुकी केली गेली आणि चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. एक-एक रन मी ज्या प्रकारे म्हणतो, की नक्कीच महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने पाहिलं ना, तर कुठेतरी मात्र चुकी झाली आणि यावेळेस चौकारही पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये भर पडली आणि जाऊन पोहोचलं. ते म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 धावा धाव फलकावरती. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल ना, तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट करावे लागतील आणि तेच करावे लागणार आहेत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यास डॉट बॉल आलाय. पलटवार केला गेलाय. शुभमच्या माध्यमातून एक चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि कुठेतरी मात्र धावफलक कमी आहे. त्या अनुषंगाने लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का? हाही प्रश्न आहे. परंतु शेवटचं षटक हाणामारीचं असतं. येणाऱ्या शेवटच्या षटकात हल्लाबोल केला जाईल का? हेही महत्त्वाचं असेल. त्यावेळेस चांगला फटका आहे. इथून पाहिला थोडासा चेंडूला हाईट मिळाली. त्यानंतर मात्र चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? परंतु इथून सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. डबलला ट्रिपलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस डेंजर एंडकडे होता. चेंडू प्रॉपरली हातामध्ये आला असता, तर नक्कीच धावबादच्या स्वरूपामध्ये गडी बाद झाला असता. धावफलक जाऊन पोहोचलं. 29 रन ऑन दी बोर्ड लागले गेलेत. 29 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. काहीतरी 40-45 धावा बनवाव्या लागतील कारण एक फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर आतापर्यंत धावफलक आपण पाहिलं तर 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ केलाय. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि शुभमला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. त्यावेळेस हलक्या हाताने खेळला गेलाय. आर्यन चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु चेंडूला रोखणं असेल मुश्किल. याच चेंडू डेफिनेटली यावेळेस इंटू द गॅप ट्रॅव्हल झालाय आणि धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. 33 धावा या धावफलकावरती. षटकाची झाली समाप्ती आणि 4 षटकाच्या समाप्तीअखेरीस धावफलक 33 या आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून येईल गोलंदाज तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया न्यूमान दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. रोशनला आपण पाहतो इथून शेवटचा आणि अंतिम षटक असेल आणि नक्कीच इथून शेवटचा आणि अंतिम षटक आता पुढचे 6 चेंडू निर्णायक असतील का रोशनच्या माध्यमातून? आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वतःला कधी कमी समजायचं नाहीये आणि त्या अनुषंगाने तुम्हाला चांगला खेळ करावा लागणार आहे. तर मात्र शुभम पुढचे 6 चेंडू कशाप्रकारे हाताळणार आहे? कारण शेवटचं षटक हाणामारीचं आणि यामध्ये मात्र एखादून मोठा फटका जर आला तर एक चांगला स्कोर पाहायला मिळेल. यावेळेस थोडासा लांब ठेवला चेंडू. चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. पंचांकडे वाईटची दाद बघण्याचा प्रयत्न होता. परंतु यावेळेस हा चांगला चेंडू आहे आणि इथून आम्ही पण पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळालाय. परंतु ज्या अनुषंगाने हा चेंडू हाताळलाय, बॅट फिरवणं महत्त्वाचं होतं. जर चेंडू जास्तीच बाहेर गेला असता, वाईट दिलं असतं पंचांनी. परंतु यावेळेस कुठलीही मूव्हमेंट नाहीये आणि डॉट बॉलची क्षमता. यावेळेस चेंडूला उडवलाय. आर्यन चेंडूच्या खाली आलाय. चुकी केली जाणार नाहीये आणि इथून मात्र विकेटचं झालंय पतन. यस परतावा लागेल. टू दी पव्हिलियन गॉन. आणि मेहुल सॉरी, नुमान दाखल झाला मेहुल आपण पाहतो इथून. नुमान मैदानाच्या आतमध्ये आपण मेहुलला पाहतोय. यावेळेस शेवटचा आणि अंतिम षटक आहे. पहिला चेंडू जर पाहिला रोशनच्या माध्यमातून डॉट आला, तदनंतर मात्र विकेट जातोय. आता 4 चेंडू शिल्लक राहिले. धावफलक जर आपण पाहिलं तर स्थिरावले गेले. 33 रन ऑन दी बोर्ड लागले. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
इथून आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न यस डेफिनेटली इथून मात्र आपण पाहू शकाल यावेळेस धावपतच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय. इथून परतावा लागेल. चला नेक्स्ट मॅच इथून एकंदरीत पाहिलं आपण तर नक्कीच धावफलक 33 रन ऑन दी बोर्ड लागले जातात. कारण कुठेतरी मात्र धावा थांबवल्या गेल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ती म्हणजे आपण पाहिलं तर GI11 शिरगाव या संघाकडून नुमान दाखल होतोय. हेमंतला आपण पाहतोय. धावफलक मात्र 33 या आकड्यावरती जाऊन स्थिरावलं गेलंय. क्रिकेटमध्ये सराव खूप गरजेचा असतो. आपण म्हणतो की टीम मोठी आहे, परंतु ती टीम मोठी नसून त्यांचा सराव हा जास्त महत्त्वाचा असतो आणि तोच इथे करणं केला जातोय. कारण ज्या अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय रोशन आपण पाहतोय. कारण सराव महत्वाचा आहे मित्रांनो. सराव नसेल तर क्रिकेटमध्ये आपण पुढे जाणार नाहीत. परंतु सराव करणं जास्त महत्वाचं असतं. ज्या सराव केला गेलाय त्याच अनुषंगाने तो गोलंदाजी करतो. यावेळेस आक्रमण केलं गेलंय. इथून आपण पाहिलं तर नक्कीच बघूया. इथून संधी होती झेल टिपण्याची. चेंडू सीमारेषा पलीकडे. इथून आलाय षटकार आणि त्या षटकाराने धाव संख्येमध्ये भर. धावफलक जाऊन पोहोचलंय 39 या आकड्यावरती. 39 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. कुठेतरी मात्र संधी निर्माण करून दिली होती झेल टिपण्याची. परंतु आपण पाहिलं तर इथून चुकी झाली आणि चुकीला माफी न या 6 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या गेल्या. इथून चांगला चेंडू हाताळला गेलाय. एकंदरीत पाहिला ज्यानंतर षटकाराला त्यानंतर कमबॅक केला. एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. थोडंसं व्हेरिएशन होतं या चेंडूमध्ये ज्या अनुषंगाने आणि रोशनकडे आपण पाहिलं ते खासियत आहे. एक चांगला गोलंदाज आहे यामध्ये काही शंका नाही. त्या अनुषंगाने त्याने तो चेंडू हाताळला गेलाय. एकंदरीत पाहिलं 5 चेंडूंचा खेळ झाला षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे. तर 6 धावा त्याने खर्च केल्या गेल्या. एक चांगलं षटक मात्र यावेळेस त्याने हाताळलं गेलंय. त्यावेळेस बॅटची लीडिंग एज पाहायला मिळाले. इथून मात्र फंबल झालाय. थोडासा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं गेलंय. 2 धावा परिपूर्ण तिसऱ्या धावेचा कॉल असेल का? परंतु नाही यावेळेस डेफिनिटली इथून नो बॉलच्या इशारा पंचांचा. नो प्लस 2 आपण पाहू शकाल लाईनच्या बाहेर पाय टाकला गेला आणि इथून यावेळेस नो प्लस 2 म्हणजे एकूण 3 धावा पाहायला मिळतील. इथून खराब चेंडू कारण कुठेतरी चुकी केली गेली गोलंदाजाच्या मार्फत जास्तच पुढे जाऊन टाकण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस आपण पाहिलं तर धावफलक 3 पुढे सरसावलं जाणार आहे. जाऊन पोहोचले 42 या आकड्यावरती. 42 धावा ह्या आत्तापर्यंत आपण धावफलकावरती पाहतात. कुठेतरी वाटलं होतं धावफलक थांबणार आहे, परंतु तो झेल टिपला असता, तर या 6 धावा कुठेतरी कमी झाल्या असत्या. कारण महत्त्वाच्या मॅच आहेत आणि इथून तुम्हाला चुकी करून चालणार नाहीये. यावेळेस चांगला चेंडू यावेळेस हाताळला गेलाय. बघूया इथून आपण पाहू शकाल. येस, यावेळेस विकेट जातोय. षटकाची ही झाली समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचलं 42 आकड्यावरती आणि 43 धाबेचं लक्ष ठेवलं गेलंय. ते म्हणजे GI11 शिरगाव या संघासमोर. इथून नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत साई कृपा डोंगरपाडा आणि त्याच्या विपक्षामध्ये माय मिठागर सी या 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅच. तर चला दोन्ही संघाचा कर्णधार मी आपणास विनंती करेन, आपण टॉससाठी या. चला टॉससाठी आपलीच विनंती असेल साई कृपा डोंगरपाडा संघाचा कर्णधार आणि माई मिठागरसी संघाचा कर्णधार. माई मिठागरसी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. पण पाहतात मंथन मेरे. आज आपण कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहतात. तर नक्कीच साई कृपा डोंगरपाडा संघाचा कर्णधार चला आपणही या ब्रेक इनिंगमध्ये आपण टॉस करणार आहोत. इथून विनंती असेल साईकृपा डोंगरपाडा संघ या प्लीज. इथून आपण पाहतो माई मिठागर सी संघाचे कर्णधार मंथन मैरे आमच्या समोर जॉईन झालेत. तुम्हाला विनंती असेल टॉस साठी या. इथून संतोष कलिंगडे सरच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. नाणेफेकी केली जाईल एका बाजूला सेमी फायनल आहे. आता सुरुवात झाली आहे.
इथून सेमीफायनल 1 आपल्या भेटीसाठी येणार आहे. एका बाजूला माय मिठागर सी हा संघ आपल्या होम ग्राउंड वरती खेळताना पाहायला मिळाल, तर त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजे साई कृपा डोंगरपडा संघ. सातत्यानं एकमेकांच्या विपक्षामध्ये आपण या दोन्ही संघांना पाहिला लढत असताना. परंतु आजच्या दिवसामध्ये 2 आयकॉन्स साई कृपा डोंगरपडा संघ असेल पूर्ण सेमीफायनल 1 आपल्या भेटीसाठी पूर्ण पूर्ण एकदम मी जॉईन होतो. त्या ठिकाणी सुपर 8 मधील हा सामना पहिली इनिंग संपुष्टात आली आणि धफडक आपण पाहिलं ते 42 धावा जमवल्या. पहिला प्रथम फलंदाजी करत असताना तो म्हणजे याचा तोडणं प्रतुष 11 चिखले या संघानं आणि 43 धावांचं टार्गेट सेट केला. 43 रन्स रिक्वायर्ड टू विन 3 बॉल्स रिमेनिंग. इतकं चांगली सुरुवात त्यानं आज करून दिली आहे. अरे आता ना आज प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहता तमाम प्रेक्षक राजा आज इथे उपस्थित झाला. दाटीवाटीनं उपस्थित झाला. त्या अनुषंगानं आज गावाच्या अस्तित्वाची लढाई आणि गावाच्या नावासाठीची लढाई आहे. आज आणि हे मानाची आणि अभिमानाची ही स्पर्धा त्या ठिकाणी पर्व पहिलं जरी असलं तरी प्रत्येकानं दखल घ्यावी असं आयोजन नियोजन पाहायला मिळालं या दिवसांमध्ये आणि ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते आतुरतेनं तो दिवस उजाडला. 2 सेमीफायनलला सुरुवात होईल. दोन्ही कर्णधार आमच्या समेत जॉईन होतील. ज्या ठिकाणी एका बाजूला आपण पाहतो म्हणजे मंथन मेरे तर त्यांच्या समेत तर एका बाजूला आपण पाहणार आहोत मयूर हेमाडे हे असणार आहेत. टॉस करतोय आपण इथून इथून रोकीदादांना मी विनंती करेन की आपला शुभ टॉस करायचा. त्या ठिकाणी सेमीफायनल महत्वाचा सामना असेल. इथून ह्या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतो. बिग बॅटल बिग मॅच च्या ठिकाणी इथून सेमीफायनल 1 प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणारा च्या ठिकाणी आणा जो संघ जिंकेल थेट फायनलचं तिकीट मिळवणारा त्या अनुषंगानं ही लढत आपण पाहतो. त्या ठिकाणी रोकी दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस जिंकला. इथून साईकृपा डोंगरपाडा संघानं काय निर्णय असेल. तुम्ही प्रथम फलंदाजी करणार आहात. एकंदरीत समोरचा संघ स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळतो त्या आणि सामना जर पाहिला तर सेमीफायनलचा आहे. जर तुम्ही जिंकला तर फायनलचं तिकीट मिळाल. त्या अनुषंगानं तुम्ही किती धावा जमवण्याचा प्रयत्न करणार आहात. जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. शेवटचा ते प्रश्न असेल. ज्या अनुषंगानं अतुल ठाकरेंना पहिल्या सामन्यामध्ये दमखम दाखवला त्याच अनुषंगानं याही सामन्यामध्ये अपेक्षा असतील. परंतु इथून तुमचा तो दुसरा आयकॉन इथून त्याच्याकडून किती अपेक्षा असणार आहेत. हो, त्याच्याकडून अपेक्षा राहतीलच आमच्या का त्यांनी ह्या मॅचला 100% एफर्ट्स लावावा. शेवटचा ते प्रश्न असेल तुमच्यासाठी. एकंदरीत या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल. आयोजन नियोजन ते खूप सुंदर आहे कारण आपल्या समाजात अशी नाईट स्पर्धा कुठे होत नाही. कारण एक नंडोर आणि ही आता झाली तेवढीच. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक असेल. वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट चा निर्णय घेतला. इथून साईकृपा डोंगरपाडा संघानं सेमीफायनल 1 आपल्या भेटीसाठी येतात. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आमच्या कॉम्बॉक्स मधून. तर जातोय मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती एक चांगला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अल्पेशच्या बॅट मधनं तदनंतर त्याला परतावं लागतं. त्या अनुषंगानं कमबॅक काय दर्शवून दिला. इथून आपण पाहतोय फलंदाज जर पाहिलं तर सुदेशच्या माध्यमात पूर्ण षटकार जरी चिनी यावेळेस चांगली फिकी झाली आहे. परंतु आपण पाहतो इथून ह्या 2 धावा पूर्ण होतील. या 2च्या मदतीने धाफळक फ्लाय होईल. जाऊन पोहोचलं जातं या 2च्या मदतीनं 8 धावा धाफळकावरती. तो रोशन दाखल झाला. त्या ठिकाणी आपण त्याला पाहतो एका यंग टॅलेंट आणि त्याच अनुषंगानं ना इथून
सुदेशच्या विपक्षामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय तो. पहिलाच बॉल फेस करताना त्यानं धावा तर निश्चित स्वरूपात जमवल्या 2 आणि या 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 8 या अंकावरती. इथून 9ची सरासरी गाठायच्या प्रत्येक षटकामध्ये कारण 43 एक माफक लक्ष ठेवणं. पुन्हा आयकॉन निशा आपण पाहतो. प्रत्युष इलेव्हन चिखले संघ उतरलाय आज. इथून चांगला बॉल हाताळलाय. गतीमध्ये परिवर्तन केलंय. डॉट बॉलची सांगता झाली. पुन्हा एक बॉल खूप महत्वाचा आणि त्याच अनुषंगाने ना इथून गोलंदाजी केली जाते. जी गरज असेल त्याच अनुषंगाने सुदेशाला फ्रंटलाईन गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पॉवर प्लेच्या बंधनामधील पॉवरफुल गोलंदाज म्हणून आज तो गोलंदाजी करतो. पूर्ण चांगला फटका या ठिकाणी विनय चेंडूला फील्ड करतो. तत्वर एक जावेवरती समाधान मानावं लागतं. एकच्या मदतीनं षटक संपुष्टात आला आणि पूर्ण धावफलक एकच्या मदतीने जाऊन पोचलं गेला 9 या अंकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती. कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाणार कारण आहे ना इथून महत्वाचा सामना नॉकआउट मॅच ज्याला म्हटलं जातं ते नॉकआउट मॅचेस आजच्या दिवसामध्ये खेळवल्या जातात. इथून जो संघ पराभूत होईल वर्षभराची वाट पाहणारा कारण आताच उल्लेख केला साई ग्रुपा डोंगरपाडा संघाचा कर्णधार मयूर हेमाडेनं कारण नाईट स्पर्धेतनं प्रामुख्यानं आपल्या समाजाला स्पर्धा तर अनेक होतात नाईट स्वरूपातील परंतु आदिवासी समाजातील खेळाडूंना ते खेळण्याची संधी मिळत नाहीये. नुकताच सातत्याने जी सुरुवात झाली आहे विजय मामा चषक असेल तदनंतर यंदाचा पर्व पहिला फ्रेंच चषक आणि तदनंतर तिसरं आयोजन जे विजय मामाने सुद्धा इथून उल्लेख केला होता. ही तिसरी स्पर्धा जे यंदाच्या हंगामात नाईट स्वरूपातील आयोजित केली आहे. पूर्ण मुक्तीदाता चषक पर्व पहिला परंतु आहे ना इथून एक चांगला व्यासपीठ निर्माण करून दिली आहे आणि याच माध्यमातून ना आपले सुद्धा खेळाडू जसं काही प्रत्येक शिणे झाला जर शिवनेरी चषक गाजवलं तर नंतर आपण पहिला तर प्रकाश चिमडा होता त्याने मात्र 2 मेडन्स वर हाताळल्या होता. असेच खेळाडू जे मात्र पुढे येताना पाहायला मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये एका मोठ्या स्पर्धा खेळण्यामध्ये त्याचाही मोठा वाटा राहिला जाणार आहे. त्यावेळेस लाऊड अपील जरूर राहिली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला परंतु तोडणं यश मिळणार नाही. त्याचा इशारा लेग बाईटच्या माध्यमातून ही एक सुरटी धाव ऍड होईल धावफलकावरती आणि धावफलक जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. तिसरीला आपण पाहतोय जो आज स्टार आयकॉन म्हणून ज्याची वर्णी लागली जय 11 शिरगाव या संघाच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती आहे ना आज जिम्मेदारी असणार. प्लीज मी आधी उल्लेख केला होता इथून पुकार केला होता सूचना दिली होती की जे बॅरिकेडच्या आतमध्ये आहेत त्यांनी प्लीज बॅरिकेडच्या बाहेर बसा कारण ज्यावेळेस एखादा बॉल मारला जातो त्यावेळेस खेळाडू भरता वेगाने आता लक्ष नव्हतं टक्कर विकर झाली इथून दुखापत होईल आपल्याला कारणास्तव आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला पुकार करतो की बॅरिकेडच्या बाहेर बसून मॅचचा आनंद घ्या. चांगला फटका चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला नो चान्स फॉर दी फिल्डर आउट ऑफ दी पार्क केसरीच्या बॅट मध्ये चौकार 4. थँक्यू थँक्यू इथून आहे ना केसरीने जो फटका खेचला नो चान्स फॉर दी फिल्डर मी उल्लेख केला कारण तो इतका अप्रतिम होता ना हे शब्द नाही एक्सेलंट फटका होता. तुम्ही आवडल्यास बॉलिंग स्वीप खेळायचं पूर्णपणे झुकले होते पायावरती ऑफ स्टंपवरती सफल झाले होते आणि तदनंतर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता झाली चे रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पंकज दिवेला पाहतो कालच्या दिवसात त्याची कमी जरूर जाणवली परंतु आजच्या दिवसात तो दाखल झाला कारण त्या नावाची चर्चा होणं गरजेचं. पंकज शिवे एक मोठं नाव या वेळेस खोलट टप्प्याचा बॉल हाताळला गोलंदाजीच्या माध्यमातून बॅकअप चांगला पुन्हा आपण पाहतो त्या ठिकाणी पाहिलं डॉट बॉलची संख्या झाली आहे सलगचा दुसरा बॉल असेल जो निर्धाव हाताळला गोलंदाज शुभम न शुभम त्याला स्टार अकाउंट म्हणून वर्णी लागली आहे बेस्ट म्हणजे बेस्टची लढाई आहे त्याच्या रेसमध्ये असताना केसरीने बाजी तर मारली होती पण तो त्याला पूर्ण त्या बॅकफूट वरती पाठवला. यावेळेस स्विचचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला प्लेट अँड बेस डॉट बॉल आला दुनिया निर्धाव चेंडूची संख्या होत असताना षटक संपुष्टात आला आणि धावफलक जाऊन पोहोचला 2 षटकाच्या समाप्त एकेरीस 14 धावा धावफलकावरती 14 रन ऑन स्कोर कार्ड 14 धावा धावफलकावरती.
बॉल आणि 29 चिगरात सामना अजून बॅलन्सिंग स्थितीमध्ये यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत माय मिटनगर से विपक्षामध्ये. त्याचा दूत हाट करण्यासाठी साई कृपा डोंगरपडा हा संघ पाहायला मिळणारा पुन्हा काही संघ चांगल्या सातत्याने आपण पाहिलं तर एकमेकांच्या विपक्षामध्ये सातत्याने लढले जात असताना पाहायला मिळतात. परंतु आजच्या या दिवसामध्ये दोन आयकॉन निश्चित दोन्ही संघ उतरले जाणार आणि आजच्या दिवसामध्ये कुणाचा डंक वाजला जाणारा या महिमच्या क्रीडा संकुलामध्ये अनेक प्रश्नचिन्ह असेल. कोणता संघ चॅम्पियन ठरला जाणारा सीझन 1 मध्ये आपलं नाव कोरलं जाणारा परंतु आजचा दिवस कोण गाजवेल कोणाचा असेल अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर इथून आपण वळतोय पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅच कडे. त्या ठिकाणी 18 बॉल्स आणि 29ची गरज आहे. विजयासाठी 14 धावा लागल्या गेल्यात 2 षटकाच्या समाप्तीखेरीज आणि गोलंदाज आपण पाहतो विनय उंबरसाडा अर्थातच रिओ दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 30 जे प्रगती पथावरती विनय उंबरसाडाला प्रमोट केला गोलंदाजी ट्रॅक वरती आपण त्याला पाहतो. त्यावेळेस पहिलाच बॉल फक्त दिशा दिली इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. शुभम आहे बॉल खाली चेंडूला फील्ड करेल कलेक्ट करेल त्यावर दुसरीचा अटेम्प्ट राहिला आणि तो सिंगल केला डबल मध्ये कन्वर्ट. एक एक धावानं खूप महत्वाची आहे. त्या अनुषंगाने एक एक बॉल आणि एक एक धाव ही सोन्याच्या किमतीची गणली जाणार. सातत्यानं म्हटलं जाते कारण सामना खूप महत्वाचा आणि इथून जो संघ पराभूत होणार वर्षभराची वाट पाहणार कारण सातत्याने या स्पर्धा होत नाही आणि या अशा स्पर्धा होतात त्यावेळेस या स्पर्धेमध्ये ना संधी मिळाली आहे तर संधीचं सोनं तुम्हाला करावंच लागणार. त्यावेळेस मॅच रेडिंग एच कोणतीच चुकी होणार नाहीये. घेतला जेल संपला रोशन या फलंदाजाचा खेळ धक्का क्रमांक दुसरा लागला जय 11 शिरगाव या संघाला. पूर्ण दाखल झाला आपण पाहतो 4थ्या क्रमांकावरती पूर्ण विघ्नेश साखळतोड्या अर्नालाचा वंडर बॉय अर्नालाचा हार्दिक पांड्या बनून ज्याची ओळख आज निर्माण झाली आहे तोच दाखल झाला पूर्ण विघ्नेश साखळतोड्याला आपण पाहतो. पूर्ण गरज असेल संघाला कारण दोन्ही स्टार आयकॉन ज्यावेळेस मैदानामध्ये आहेत ना इथून अपेक्षा असेल इथून संघ मालकाला सुद्धा रन जय 11 जर म्हटलं तर चांगला खेळ त्यानं दर्शवला होता. एक गाव एक फॉर्मॅट मधून पहिल्याच दिवसामध्ये क्वालिफायर होणारा हा संघ आपण पाहिला अनुषंगानं इथून पण पहिलं तर दोन आयकॉनशी उतरल्याच तिसरी एका बाजूला नॉन स्ट्राईक एंड वरती येतो नॉन स्ट्राईक वरती विघ्नेश साखळ तोडे दाखल झाला. तू गरज असेल कारण इथून येणारे बॉल्स आपण पाहतो ते म्हणजे 16 आणि 16 बॉल्स मध्ये करायचे आहेत 27 धावा 16ला 27 टार्गेट करायचा इथून अशक्य असं काहीच नाहीये परंतु आत्मविश्वासानं तो विश्वास तुम्हाला कोणत्याही शिखरावरती घेऊन जाणारा. तो पहिलाच बॉल बॉलरचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न सर्व त्यानं केला. बाकफुटला पंच करायचं होतं क्षेत्ररक्षण आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला तिथून जर तुम्ही बिग ब्लास्ट केला नाहीये तर निश्चित स्वरूपामध्ये झेल होणार आहे. पूर्ण चांगला फटका करण्याचा प्रयत्न तर विघ्नेशला दर्शवला परंतु डॉट बॉलची संख्या झाली कारण जो बॉल हाताळला इथून टप्प्यावरती नियंत्रण ठेवत बॉलला उचले दिली कारण इथून माहिती होतं रिओला की कोणता फटका खेळला जाणारा म्हणजे दुखापत जरूर कारण पाठचा स्विंग पाहिला विघ्नेशच्या माध्यमातून थोडस सर्व हाताला इजा झाली असेल. फ्रेंडचा बॉल जितका वेगाने आला तितकाच वेगावर त्यानं बॅट फिरवली बॅटचा स्विंग सुद्धा तितकाच होता. फटका फसला क्षेत्ररक्षक बॉल खाली कोणती चुकी होणार नाहीये. घेतलाय झेल आपला विघ्नेश साखळ तोडायचा खेळ त्याला परतावा लागणारा
मालूम है ना. थँक्यू थँक्यू पूर्ण आर्यनला आपण पाहतो. आर्यन दाखल झाला 5व्या क्रमांकावरती. संघाला गरज आहे. आज ना विघ्नेश थोडीशी बाट बोलली नाहीये. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅकफूट वरती जात त्याला पळतावं लागतं डगआउटच्या दिशेनं. रिओ पुन्हा एकदा ज्यांना कमबॅक करून दिले त्यावेळेस चांगला बॉल प्लेट डॅड मिस डॉट बॉल आला. इथून वेगावरती नियंत्रण आणि नियंत्रित गोलंदाज एक कंजूस गोलंदाज कसा असावा ना हे दर्शवून दिले आज विनय उमरचडा अर्थात रिओनं. आज संघ आपण पाहतोय त्या ठिकाणी परिवर्तन मुरगाव जी ती स्पर्धा आपल्या समाजातील एक मोठी स्पर्धा पाहायला मिळतं अनु विभागामधील आणि त्या ठिकाणी चॅम्पियन ठरला होता तो शिलेवन शिकले. या वेळेस बन्नाट वेगावर स्वार गती कर रफ्तार रफ्तार के सौदागर डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या संगतीनं पण पाहतोय तो षटक समाप्त झाला. त्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपला. धावपळक अजूनही स्थिर आहे 16 या अंकावरती. अर्थातच येणारे बॉल्स आपण पाहणार आहोत जे म्हणजे 12 आणि ते 12 बॉल्स मध्ये करायचे 27 धावा. चला प्लीज इथून बॅरिकेडच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती करतोय प्रेमळ निवेदन असेल की आपण बॅरिकेडच्या बाहेर बसायचं प्लीज. पूर्ण विनंती असेल जे खेळाडू अन्यथा जे प्रेक्षक वर्ग ना बॅरिकेडच्या आतमध्ये त्यांना विनंती करतो की आपण बॅरिकेडच्या बाहेर बसून आनंद घ्या. आनंद मॅच यायचा त्या अनुषंगाने दुखापत होऊ नये हीच आमच्याकडून इच्छा आहे. परंतु तसं काही घडू नये शेवटच्या अंतिम दिवसामध्ये त्याच कारणासाठी सातत्यानं पुकार केले जातात आणि त्याला मान तुम्ही द्याल एवढीच अपेक्षा असेल. आता तुम्ही येणारे बॉल 12 आणि 12 करायचे 27 धावा. मोमेंटम चेंज झालं होतं या 3 षटकामध्ये कारण 18 करायच्या होत्या 29. नंतर विनय आला त्यानं अवघ्या धावा खर्च केला 2 धावा खर्च केला. पहिल्याच बॉल वरती आलेल्या धावा आपण पाहतो. नंतर 2 महत्वाचे विकेट्स त्याने आपल्या नावावरती नोंदवले. खऱ्या अर्थानं प्रेशरला जो हँडल करतो तो एक मोठा खेळाडूचं वैशिष्ट्य आपण पाहतो. त्याच अनुषंगानं पण रिओला पाहायला चांगली गोलंदाजी त्यानं हाताळली कारण संघाला गरज होती. गोलंदाज आशिष दाखल झाला. यावेळेस आश्चर्यापासून दूर तर ठेवला आईचा डाऊटचा फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी घेतलाय झेल त्यानं संपला इथून केसरीचा खेळ. गोलंदाजाला परतावा लागणारा बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू थँक्यू तू ना मी इतकंच म्हणेन की नशिबाची साथ नव्हती आज या शिरगाव संघाच्या पाठीशी कारण फटका तर प्रॉपर केसरीना सजवला होता पण तो प्रोटेक्शन होतो त्या ठिकाणी आणि त्याने जो अप्रतिम झेल घेतला त्या अनुषंगाने ना इथून केसरीला सुद्धा परतावं लागतं. म्हणजे जे ऐकून होतं ना ते तर तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसले मॅचचा आनंद घेता. तर आज कुठेतरी नाराज असेल विघ्नेश सुद्धा करणं त्याच्या माध्यमातून जे खेळची अपेक्षा होती स्वतःवरती जिम्मेदारी होती तो सुद्धा थोडीशी इजा झाली आता तंत्र फटका फसला. प्रयत्न तर त्याने केले होते त्याच्या परीनं पण तो यश आलं नाहीये त्याच्या खेळीवरती. पूर्ण विराम लागत असताना पूर्ण आपण शुभम खडकेला पाहतो. त्यामुळे बॅट चिडिकेचा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेडूला फील्ड करेल तद्वार एकच हवेवरती समाधान मानावं लागतं. एकच्या मदतीने आपण फ्लाय होता जाऊन पोचलं जातं ते म्हणजे याचं 17 धावा धाफळकावरती. यावेळेस शेडो बरा आज काळामध्ये सुमेध आले होते जरूर परतोय तो नो मॅच झोन मध्ये शेडो ट्रॅव्हल झाला. तोडणं आर्यन आणि शुभम ही जोडी
जिम्मेदारी आहे त्यांच्यावरती, परंतु यांना सहजासहजी या धावा होऊ दिल्या जाणार नाही. कारण आपण पाहिलं तर सुरुवातीचे जे फलंदाज होते ते तर तंबूच्या आश्रयाला बसले, ज्यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. यावेळेस बॅच लेडिंग एज तांबेची संधी, परंतु पंकज शिवे थोडा बीट झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एकच धाव मिळाली आहे बॉलवरती. धावफलक एकच्या मदतीने ना जाऊन पोचला 19 या अंकावरती. 19 धावा तर लागल्याच धावफलकावरती आपण पाहतो. त्यावेळेस पाचशे घ्यायच्या प्रत्येक बॉल आहे ना इथून आशिषने जे हाताळलेत, इथून जर आपण पाहतो ना तर सातत्यानं बॅट लेडिंग एज राहताना पाहायला मिळाली आहे. ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटचा नंतर बॉल असेल, येणारे बॉल 7 आणि 7 ला करायच्या 23 धावा. काही होऊ शकते, परंतु मी करेन आत्मविश्वास दर्शवून द्यावा लागणार आहे. कारण आत्मविश्वास म्हटलं की 2 नावं निश्चित स्वरूपामध्ये आम्ही सातत्याने घेत असतो. सचिन रमेश तेंडुलकर असेल, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, त्याच्या माध्यमातून जो आत्मविश्वास त्याने दर्शवला स्वतःच्या खेळीवरती. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल 7 नोव्हेंबर 2023 चा दिवस कोण विसरेल. त्याने जी केलेली विस्फोटक नॉक, त्यानंतर झालेला चॅम्पियन. म्हणूनच आहे ना फक्त स्वतःवरती विश्वास असणं खूप गरजेची गोष्ट आहे. ही करून दाखवायची असेल, तर इथून तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात विजय संपादित करायचा असेल, क्षेत्र कोणतेही असो, आत्मविश्वास असायला हवा. त्याच अनुषंगाने इथून आत्मविश्वास दर्शवावा लागेल. क्षमता आहे जरूर इथून आपण पाहिलं तर आर्यनकडे येणारे बॉल 6 आणि 6 ला करायच्यात. इथून 23 धावा विजयासाठी. 20 धावा तर झाल्यात, 23 अजूनही करायच्यात. अर्धा पल्लाही पार झाला नाहीये. अजून जर आपण पाहिलं तर 6 ला करायच्या 23 धावा. फलंदाज पुरुष एकदा फीड नाही आला. यावेळेस पहिल्याच बॉल वरती करारा प्रहार. उत्तुंग षटकार 6 धावा. मी आधीच म्हटलं गेलं होतं की इथून क्षमता आर्यनकडे आणि आर्यननं पहिल्याच बॉल वरती अशा पल्लवित केल्यात. त्यानं घेतला षटकार. आमच्या मुख्य मंचाला अभिवादन देणारा हा आला. त्या ठिकाणी येणारे 5 बॉल्स आणि 5 बॉल्स मध्ये करायच्यात अजूनही 17 धावा. म्हणजे ते दोन जर या 5 बॉल मध्ये ना आर्यननं 3 षटकार खेचले तर पूर्णपणे मॅच विन करून जाणारा. परंतु जर त्याला थारा नाही, जर त्याला या क्रिकेटच्या खेळामध्ये थारा नाहीये, पूर्ण करून दाखवणं हाच मार्ग तुमच्याकडे आहे. इथून शरीरापासून दूर ठेवला, लेंडाट बेस राहिला. आर्यनच्या माध्यमातून तो पंच करण्याचा प्रयत्न सर्व दर्शवलाय त्यानं, परंतु डॉट बॉलची सांगता झाली आहे. इथून इक्वेशन मध्ये बदल, येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 17 ची गरज. यावेळेस आलाय दुसरा षटकार आर्यनच्या बॅट मधनं. स्लॉट मधला बॉल तुम्ही हाताळाल पार्किंग स्लॉट मध्ये मिळणाऱ्या. आर्यननं इतकंच सांगितलं, जा रे शोधून आणा. तू असा मारला ना की क्षेत्ररक्षक सुद्धा पाहत राहिला. सागर होत्या त्या ठिकाणी, परंतु तो सुद्धा पाहत राहिला. क्षेत्ररक्षक होते, प्रेक्षक बनवून राहिल्यात. 32 धावा झाल्यात. येणारे बॉल आपण पाहतोय असेल 3 आणि 3 करायच्यात 11 धावा. तो 3 ला जरी 10 होत आहेत ना तर मॅच 70 ओव्हर मध्ये जाणारा. प्रेक्षक राजा जर मॅच आवडली असेल तर टाळ्या होत जाऊ द्या एकदा. कारण घाम फोडला प्रतोष इलेव्हन शिकले संघाला. हे 2 आर्यन कारण 2 षटकार त्यानं खेचल्या. त्या 3 बॉल वरती घेणारे बॉल 3 आणि 3 ला करायचे आता 11. या बॉल वरती जर षटकार आला ना तर मॅच ना पूर्ण हृदयाचे टोके वाढवून जाणारा. पैसा वसूल मॅच पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यावेळेस पुन्हा एकदा अशा पल्लवित केल्यात आर्यनच्या माध्यमातून. येणारे 3 बॉल्स कराची गरज. मॅच बॅलन्सिंग स्थितीमध्ये. 3 बॉल 11 धावा 3 बॉल्स मध्ये करायच्यात. आर्यन पुन्हा एकदा यावेळेस चांगला बॉल हाताळलाय त्यानं. इथून यावेळेस डॉट बॉल आला तर बॉल चांगला हाताळला होता. वेग सुद्धा तितकाच. पूर्ण षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल, षटकार आला आणि त्यानंतर डॉट बॉल आला.
या बॉल वरती काय होणारा इथूनही षटकार येईल या बॉल वरती. 6 आल्यानंतर डॉट बॉल हाताला, षटकार आल्यानंतर डॉट बॉल हाताला. हा बॉल निश्चित करणारा यावेळेस फटका फसलाय जरूर. चेंडू बऱ्याच काळामध्ये शुभ बॉल खाली आला, पण तो नो बॉलचा संकेत मिळाला इथून. नो बॉल दिला आणि इथून आर्यनला परतावं लागणारा लक्ष नव्हतं. महत्वाच्या क्षणाला या चुका करून चालणार नाहीयेत. कारण मॅच मध्ये रंगत आली आहे. +1 एक 2 ऍड होतील आणि तो येणारा बॉल फ्री लाईन फसणारा की झाली आहे आर्यनच्या माध्यमातनं आणि समीकरणात झालेला बदल आपण पाहतो. त्या ठिकाणी येणारे बॉल्स 2 आणि करायच्यात आता 8 धावा. आल्या ओव्हर. त्यानं पूर्ण 2 बॉल आणि 9 ची गरज. क्षमा सभी 7 सांगितल्या होत्या. पूर्ण 9 हव्यात 11 हव्या होत्या. त्या ठिकाणी पूर्ण बॅट सेटिंग जरूर क्षेत्ररक्षण आहे. पूर्ण सिंगल जर घेतली इथून एकच जाब मिळेल. पूर्ण अशक्यचं समीकरण इथून दैवत्व असेल जे तुम्हाला वाचवणारा. त्या ठिकाणी आपण पाहतो फलक जयेश गेला. पूर्ण पूर्ण 1 बॉल 8 ची गरज आहे. 1 बॉल 8 धावा. 30 झालं. 1 बॉल 8 ची गरज. बॉल जर अतिरिक्त धावा आला ना तर मॅच मध्ये रंगत येणारा. यावेळेस डॉट बॉल आता विजयश्री संपादित केला. सेमीफायनल 2 खेळण्यासाठी दाखल होईल प्रत्युष शिलेबस शिकले संघ. कॉंग्रॅच्युलेशन तर हार्ड लक टीम. इथून चिया 11 शिरगाव संघ.